मी आहे शीतल लड्डा आणि माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण डॉक्टर रेणुका. रेणुका, तू सेक्स एज्युकेटर पण आहेस, काउन्सिलिंग पण करतेस, तर ते कशा पद्धतीने चालतं? सेक्स एज्युकेशन किंवा सेक्शुअलिटी एज्युकेशन आपण त्याला म्हणू शकू. हा एक असा एज्युकेशनचा भाग आहे ज्याची गरज प्रत्येक ह्युमन बिईंगला टप्प्याटप्प्यात येते. जसं आता आपण बघितलं तर अगदी लहान बाळापासनं सेक्शुअल इव्होल्युशन्स ह्युमन बिईंग मध्ये होत असतात. म्हणजे जेव्हा अगदी बाळ तहानं असतं 3-2 वर्षापर्यंत, तेव्हा त्याला सेक्शुअल ग्रॅटिफिकेशन येतं सकिंग. त्याच्यानंतर जेव्हा ते जातं तेव्हा त्याला सेक्शुअल ग्रॅटिफिकेशन असतं आपल्या आई वडिलांबरोबर, म्हणजे मुलांना त्यांच्या आईसोबत अफेक्शन किंवा मुलींना त्यांच्या वडिलांसोबत. मग एक काळ येतो जिथे या सेक्शुअल ग्रॅटिफिकेशन किंवा प्रिफरन्सेस हे थोडे मुलांचे कमी होतात आणि ते त्यांच्या शाळेत म्हणा किंवा हॉबीज मध्ये रमतात. आणि मग जेव्हा अडोलसन्स आणि प्युबर्टी येतो तेव्हा हा वापस एक डेव्हलपमेंटल भाग आहे, त्यांचं सेक्शुअलिटी डेव्हलप व्हायला लागतं. आता जसं जसं मूल मोठं होतं तसं तसं त्याच्या शरीरात जे सगळे चेंजेस घडत आहेत याच्याबद्दल जर तो अवेअर नसेल किंवा ती अवेअर नसेल तर याच्यामुळे होणारे जे इमोशनल आणि भावनिक बदल आहेत त्यांनी ते खूप डिस्टर्ब होऊ शकतात. त्यांचा परफॉर्मन्स कमी होऊ शकतो, अकॅडमिकली ते मागे पडू शकतात, स्पोर्ट्स परफॉर्मन्सेस वरती अफेक्ट होतं, ओव्हरऑल मेंटल वेलबिंग वरती खूप अफेक्ट होतं. तर जेव्हा आपण त्यांना सेक्शुअलिटी किंवा सेक्स एज्युकेशन देतो तेव्हा आपण टप्प्याटप्प्यात वयानुसार, म्हणजे आपण सेक्स एज्युकेशन एक 7-8 वर्षाच्या मुलाला सुद्धा करू शकतो. आणि खरं तर सेक्स एज्युकेशन चालू व्हायला पाहिजे जन्मापासून, पण आपल्याकडे अजून तो अवेअरनेस तेवढा नाहीये, पण हळूहळू येतोय. तर 7-8 वर्षाच्या मुलापासनं ते 60-65 वर्षापर्यंत आपल्याला सेक्स एज्युकेशनची गरज पडते. ती टप्प्याटप्प्यात पडते, वयानुसार, म्हणजे एज अप्रोप्रिएट पडते, की ज्या वयाला जे अनुसरून आहे ते त्यांना समजवणं गरजेचं असतं. आणि हे समजून घेऊन जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपलं जेव्हा लग्नाचं वय येतं किंवा जेव्हा एक इंटिमेट रिलेशन बिल्डिंगचं वय येतं त्यावेळेला हा जो एक बेस फॉर्म झालेला असतो याचा खूप मोठा इफेक्ट असतो फॉर बिल्डिंग अप दॅट इंटिमेट रिलेशनशिप. सेक्स एज्युकेशन याच्यासाठी पण गरजेचं आहे की आता बरेचदा मुलांच्या हातात, म्हणजे प्रत्येकच मूल आजकाल मोबाईल वरती एक्सपोज झालेला असतो. मोबाईल हॅज लॉट ऑफ पॉर्नोग्राफिक कंटेंट आणि आजकाल अॅनिमेशन्स थ्रू सुद्धा पॉर्नोग्राफी मुलांपर्यंत पोहोचते आहे. तर त्यांना विवेक, म्हणजे डिफरन्शिएटिंग पार, त्यांना डिफरन्सिएशन कळलं पाहिजे की काय बरोबर आहे आणि काय अयोग्य आहे. ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा टीव्हीवरती जेवढे ऍडव्हर्टाइजमेंट येतात, नॉट नेसेसरी. आजकाल प्रत्येक गोष्ट इतकी सेक्शुअलाइज व्हायला लागलेली आहे की त्याच्यातनं मुलांना त्याचा खरा अर्थ जाणून देणं हे फार महत्वाचं झालेलं आहे. तर याच्यामध्ये जेव्हा आपण सेक्स एज्युकेशन देतो तर आपण फक्त त्यांना त्यांचे बॉडी पार्ट्स किंवा त्यांचं अॅनाटॉमी फिजिओलॉजी न शिकवता आपण हे पण त्यांना शिकवतो की जसं तुमच्या शरीरात चेंजेस होतात तसं समोरच्या व्यक्तीच्या शरीरात सुद्धा चेंजेस होतात. आता समजा जर ती अपोजिट सेक्सची व्यक्ती असली आणि तुम्हाला त्या वयामध्ये जे अपोजिट सेक्सच्या व्यक्तीबद्दल अट्रॅक्शन्स होतात किंवा कधी कधी समलिंगी व्यक्तीसोबत सुद्धा अट्रॅक्शन्स होऊ शकतात, पण आपल्या लिमिटेशन आखणं आणि समोरच्या लिमिटेशन जाणून घेणं हे फार महत्वाचं आहे. यांनी इंटरपर्सनल रिस्पेक्ट वाढतो. बरोबर. आणि इन्सिडेन्सेस ऑफ रेप म्हणा किंवा प्री मॅच्युअर एक्सपोजर टू सेक्शुअल ऍक्टिव्हिटी म्हणा, या गोष्टींचं प्रमाण फार जास्त प्रमाणात कमी होईल. ही जी विकृती असते ती विकृती होण्यापासून आपल्याला थांबवायचं आहे, म्हणून आपण सेक्स एज्युकेशन दिलं पाहिजे. साधारणपणे शाळेत कितवीच्या मुलांना आपण सेक्स एज्युकेशन देणं गरजेचं आहे? साधारणपणे फॉर्मल सेक्स एज्युकेशन 1ली ते 4थी पासून चालू व्हायला पाहिजे. येस. आता 1ली ते 4थीच्या प्रत्येक वेळेला ना एक लक्षात ठेवायला पाहिजे की 3-3 वर्षाचा गॅपने आपण 3 वर्षाच्या मुलांना सोबत एका क्लासमध्ये सेक्स एज्युकेशन देऊ शकतो, कारण ते सिमिलर गोष्टी त्यांच्यात चालू असतात. तर वयानुसार त्यांना कळेल त्या भाषेमध्ये आणि त्यांना त्याचा स्ट्रेस नाही येता ते एन्जॉय करतील आणि समजून घेतील असं ते डिलिव्हर झालं पाहिजे. रेणुका, सेक्स एज्युकेशन हा विषय फार व्हास्ट आहे आणि विथ रिस्पेक्ट टू एजेस तो विषय प्रत्येकांसाठी थोडासा बदलत जातो.
तर एवढे सारे प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर पण पाहिजे, तर काय करू शकतो? नक्कीच. ॲक्च्युली ही जी आयडिया आहे ना, एक व्हिडिओ सिरीज बनवायची, ज्याच्यामध्ये आपण मागचाही एक व्हिडिओ बनवला. तर या व्हिडिओ सिरीजमध्ये हाच फोकस राहणार आहे, की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर, वेगवेगळ्या वयात, वेगवेगळ्या तुमच्या सायकोलॉजिकल स्टेटसमध्ये, इमोशनल स्टेटसमध्ये तुमच्यासाठी तुमच्या कंडिशनच्या नुसार सेक्शुअल एज्युकेशन घेऊन येणं, ते करेक्ट इन्फॉर्मेशन असणं, सायंटिफिकली बरोबर असणं, या प्रयत्नांमधूनच आम्ही ही व्हिडिओ सिरीज बनवतो आहे, ज्याच्यामध्ये आपण सेक्स एज्युकेशन बद्दल बोलणार आहोत. आणि आपला मागचाही व्हिडिओ जर तू बघितला असेल तर त्याच्यामध्ये पण आपण याची सुरुवात केली आहे. तर नक्कीच ही व्हिडिओ सिरीज आपण आता फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन्स, बाकी इंटिमेसी एज्युकेशन, नंतर सेक्स एज्युकेशन, सेक्शुअलिटी एज्युकेशन, या सगळ्या विषयांना घेऊन एक मोठा व्हिडिओ सिरीज आपण बनवतो आहोत. सेक्स एज्युकेशनमध्ये जसं प्री मरायटल सेक्शुअल एज्युकेशन असतं, नंतर पोस्ट डिलिव्हरी चेंजेस असतात त्यावेळेचं सेक्स एज्युकेशन असतं, किंवा काही मुलींना वजायनल इंटरकोर्स म्हणजे ॲक्ट ऑफ सेक्स असतं त्याच्याबद्दल भीती असते मनात, तर त्यांच्याविषयीचं सेक्शुअल एज्युकेशन असतं, किंवा काही वेळेला चाइल्ड अब्यूज झालेला असतो, त्यांना रिहॅबिलिटेट करायचं असतं, त्याच्याबद्दलचं सेक्स एज्युकेशन असतं, किंवा अगदी मिनोपॉझल एज ग्रुपच्या वेळेला जेव्हा बाईची पाळी जाण्यात असते, तिचे डिझायर्स कमी असतात आणि तिच्या पार्टनरचे डिझायर्स त्याच वेळेला भरपूर जास्त असतात, आणि वन्स दॅट स्टेज गोज ऑन तेव्हा तिचं डिझायर थोडं वाढलेलं असतं आणि पार्टनरचे काही हेल्थ इश्यूज असतात किंवा त्याचं डिझायर थोडं कमी झालेलं असतं. त्या वेळेला कसं आपण या इंटिमसीला तेवढंच अपलिफ्टेड ठेवून हाऊ टू एन्जॉय लाईफ इन दोज सिच्युएशन्स, या सगळ्याच्यावरती आपण व्हिडिओ सिरीज करतो. आणि दर्शक हो, तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, आणि आम्हाला सोशल मीडियावरती फॉलो करायला नक्कीच विसरू नका.